हे गाईज सबस्क्राईब करा सियोनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी म्हणजे तो कोणताही गड नाही किंवा कोणताही किल्ला नाही, तर एक ठिकाण आहे, एक प्लेस आहे जे आमच्या गावापासून जवळजवळ फक्त 17 किलोमीटर आहे. थंड हवेचं असं ठिकाण पाचगणी. आणि तर या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. तर पाचगणीमध्ये एक विशेष प्लेस आहे ज्याचं कनेक्शन खूप जवळ आहे माझ्या, म्हणजे माझी शाळा होती हायस्कूलची ती तिथेच होती. तर ते असं जे ठिकाण आहे ते म्हणजे टेबल लँड, त्याला आज आपण भेट देणार आहोत. पाचगणीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासाठी फिरण्यासाठी. ह्या गोष्टी आपण पाचगणी सिरीजमध्ये हळूहळू आणणारच आहोत. म्हणजे पाचगणीचं मार्केट बोलू नका किंवा पाचगणीमध्ये जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत या सर्व गोष्टी आपण आणणार आहोत. परंतु आज प्रथम भेट देणार आहोत ते पाचगणीचं टेबल लँड याला. तर मित्रांनो, आता मी मऊ धरणावर आहे. पाठीमागे बघा तुम्ही, मऊ असं सुंदर असं स्वच्छ आमच्या जावली भागातले मऊ धरण. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल पाठीमागेचा तर नक्की बघा, मी ते लिंकमध्ये देतो तो मऊ धरणाचा व्हिडिओ. तर तिथे आहोत मी, माझ्यासोबत माझे मित्र आहे. तर इथून आम्ही आता प्रवास सुरू करतो आहे आमचा आणि थेट आम्ही पाचगणीत जाणार आहोत टेबल लँडला. आणि तिथून मी पूर्ण तुम्हाला जो टेबल लँड आहे ते एक्सप्लोर करणार आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे वेळ थोडासा कमी असल्यामुळे आपण पाचगणी पूर्ण एक्सप्लोर करणार नाहीत. आम्ही पाचगणी सिटीमधून क्रॉस करून आम्ही आता टेबल लँडच्या रोडकडे चाललो आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, पूर्ण टेबल लँडकडे जाणारा हा रोड आहे. इथे तुमचं चेकिंग वगैरे, आता सध्या चेकिंग कोरोनाच्या कारणामुळे चेकिंग प्रमाण कमी आहे, कारण इकडे जे पर्यटन आहे अजून ते सुरू झाले नाहीत त्या प्रमाणात. परंतु चेकिंग वगैरे सर्व गोष्टी तिथे होतात. तर तिथून आम्ही वरती आलो आहे आणि इथून पूर्ण रोड आहे तो तुमची बाईक आहे ती पूर्ण टेबलवर जाऊ शकते. किंवा जर तुम्हाला बाय वॉक जायचं असेल इथून, तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये पायऱ्यांचं पण तिथे सोय आहे, तर तिथपर्यंत जाऊ शकता. तर आम्ही मात्र बाईकने चाललो आहे. तरी पण मी मध्ये मध्ये तुम्हाला जाताना दाखवेन की नक्की बाईकने वगैरे तुम्ही कसं जाऊ शकता ते. आम्ही मेन पाचगणी सोडून आतमध्ये आलो. अजून टेबल लँडला जायला आम्हाला 5 ते 10 मिनटं येतं. परंतु आम्ही अशा पॉईंटला आहे की तुम्ही जिथे बघू शकता की तिथे पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर खालून जो आलो आम्ही रोड, तर त्या रोडने तुम्ही बाईक किंवा या गाडी आरामात आणू शकता. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अगोदरच की तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये सिटीपासून टेबल लँडपर्यंत चालत जाऊ शकता. चालण्यासाठी नगरपालिकेने किंवा गव्हर्नमेंट सरकारने बोलू शकता व्यवस्थित सोय केली आहे. आणि तुम्हाला आताच माहिती आहे की पाचगणीला एक स्वच्छ आणि सुंदर नगर परिषद म्हणून पारितोषिक भेटलं होतं. आणि त्याचा प्रत्येक मला आरामात येतो, कारण त्यांनी या साईडला सुका कचरा, ओला कचऱ्यासाठी वेगळं डस्टबिन, त्यानंतर कलर जाण्यासाठी उत्तम रोड, स्वच्छ आणि उत्तम रोड, या सर्व गोष्टी मेंटेन केल्यात. आणि खरंच एक पाचगणीकर असल्याचा एक अभिमान वाटतो मला. खरं तर मी बाईकने चालवतो होतो, परंतु चालत येण्याचा मला मोह आवरला नाही. एवढं मस्त आणि सुंदर असं पाचगणीकरांनी किंवा नगर परिषदेने केले ना, मला अजिबात मोह आवरला नाही. तर मी रस्त्यात उतरलो आणि तुम्ही पाठीमागे बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे, किती प्रसन्न करणार आहे, खूपच छान. येस, फायनली आपण टेबल लँडवरती आलो आहे. आणि पाठीमागे बघू शकता प्रचंड गर्दी आहे. म्हणजे मला वाटलं होतं की पर्यटन मे बी त्यांनी थांबवले, परंतु तसं काही नाही आहे. पर्यटन त्यांनी सुरुवात केली आणि बरेच लोक आहेत जे फिरायला येतात किंवा ज्यांना टेबल लँड किंवा महाबळेश्वर या थंड हवेला भेट द्यायची असतील, या सर्व लोक तुम्हाला दिसतील, गर्दी दिसेल. त्यानंतर घोडेस्वार हे मुख्य आकर्षण ॲक्च्युली टेबल लँडचं. तर तेच तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे बघायला भेटेल. मी एका टोकावरती आहे आणि मला वाटतं टेबल लँड जर तुम्हाला कॉर्नर टू कॉर्नर जर बघायचं असेल ना, तर मला वाटतं 2 तास तरी तुम्हाला चालत वॉक, एवढं मोठं हे पठार आहे,
म्हणून त्याला आशियातलं 2 नंबरचं पठार बोलतात. आशियातलं 2 नंबरचं सर्वात मोठं पठार असं बोललं जातं. तर हळूहळू आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या गोष्टी इथल्या एक्सप्लोर करू. जेवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा इथं अजून कोण आपल्याला भेटलं लोकल जे राहतं ते आपल्याला माहिती सांगेल, त्या सर्वांना आपण व्हिजिट करू आणि बघूयात चला हळूहळू. तर मित्रांनो आता आपण टेबलांच्या अशा एका पॉईंटला बसलो आहे, तिथं आनंद घेतो त्याचा. तुम्हाला पाठीमागे पूर्ण तो पाचगणीचा परिसर दिसेल. परिसर म्हणण्यापेक्षा पूर्ण ग्रीनरी दिसेल आणि इथून स्पष्टपणे मी महू धरून बघू शकतो. जे आपण सुरुवातीला आलो जे आमच्या भागातलं महू धरण आहे ते इथून पूर्णपणे दिसतं आहे. तर प्रत्येक टेबलांच्या पॉईंटवरून तुम्हाला काही ना काही गोष्टी दिसतील. टेबलांची उंची जवळजवळ समुद्रसपाटीपासून मला असं वाटतं की 1300 ते 1400 फूट आहे. त्यामुळे बरेच परिसर इथून तुम्हाला आरामात बघायला भेटतो. तर इथून महू धरण दिसतं आहे. मी अगोदर सांगितलं की टेबलांच्या बऱ्याच कोपऱ्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतात. तर आता मी अशा पॉईंटला उभा आहे जिथून तुम्हाला भिलार आणि थोड्या प्रमाणात महाबळेश्वर आणि जे भिलार आपले जे पुस्तकांचं गाव आहे ते आणि त्यानंतर धोम धरण जे वाईतलं फेमस धरण आहे धोम धरण. तर इथून मी क्लिअरमध्ये बघू शकतो. तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो की बघा इथून तुम्हाला इथे जे माझं बोट आहे तिथून तुम्हाला तिथे धोम धरण दिसेल आणि यानंतर इकडे जे भिलार आपले जे पुस्तकांचं गाव आणि त्याच्या पलीकडचा जो डोंगर आहे त्या साईडला महाबळेश्वर. मी स्पष्टपणे म्हणजे थोडंसं दुसरं असं महाबळेश्वर दिसतं आहे. तर ते मी बघू शकतो. तो हा एक विशेष म्हणावं लागेल टेबल लँडचं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथून टेबल लँडचा आनंद घेऊन बऱ्याच गोष्टी इथून तुम्हाला व्ह्यूसुद्धा. टेबल एक मेन आकर्षण म्हटलं ना तुम्ही तर घोडागाडी किंवा घोडा रायडिंग ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी इथं आकर्षण आहे. किंवा इथं पॅराग्लायडिंगसुद्धा चालतं. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही पॅराशूट आणि त्या सर्व गोष्टी, परंतु घोडागाडी रायडिंग ह्या सर्व मोठं आकर्षण आहे. आणि पाठीमागे बघा तुम्ही किती मोठी वर्दळ चालू आहे तिथं पर्यटकांची घोडा राईड करण्यासाठी घोडागाडी राईड करण्यासाठी. इथे लोक येतात आपल्या फॅमिलीसोबत आणि एक एन्जॉय करतात. मला वाटतं त्यांचा एक समथिंग रेट असतो तो काय आता मला फिक्स नाही माहीत, परंतु एक मोठा राऊंड जो टेबलांचा शेवटचा टोक आहे तिथपर्यंत एक मोठा राऊंड असं काहीतरी त्यांचं ठरलेलं असतं. तर पाचगणीबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की पाचगणी थंड हवेचं ठिकाण आहे. त्याबरोबर शिक्षणासाठी ते खूप प्रसिद्ध आहे. शिक्षणासाठी बाहेरून लोक बरेच इथे येतात. त्यानंतर ते स्ट्रॉबेरी आहे, त्यानंतर इथे भेटणारी चॉकलेट्स म्हणा किंवा इथलं जे वातावरण आहे ते हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर इथे जे भरपूर असे पॉईंट्स आहेत त्यानंतर त्यामध्ये टेबल लँडसुद्धा इन्क्लूड होतो. या सर्व गोष्टीसाठी खरं तर पाचगणी फेमस आहे आणि शिक्षणाची सिटी म्हणून खरं तर पाचगणी नावावर रूपाला आली. आणि आत्ताच तिला एक नुकताच अवॉर्डसुद्धा भेटला की अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं नगर परिषद. तर ह्या सर्व गोष्टी पाचगणीमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. तर मित्रांनो आपण आता एका प्लेसला असा ज्या टेबल लँडच्या एकमेव तलाव जो टेबल लँडवरती तुम्हाला दिसेल
जिथे तुम्हाला उन्हाळ्यात मला वाटते पाण्याचं प्रमाण पाणी कमी असतं ना की नसतंच पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, परंतु पावसाळा आणि हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण तुम्हाला चांगल्या प्रमाणात दिसेल. आणि पाणीसुद्धा बघाल तुम्ही इकडे तुम्हाला माहिती आहे महाबळेश्वर आणि पाचगणी साईडला लाल माती आहे, टेबलँड पूर्ण लाल आहे, त्यामुळे या पाण्याचा कलर पण तुम्हाला असा तांबूस वाटतो. सूर्यकिरण जर पडले त्याच्यावरती तर तुम्हाला असा थोडासा वेगळा कलर म्हणजे असा लालसर तांबसर असा तांबडा असा कलर वाटतो. पाठीमागे बघा कसला भारी व्ह्यू दिसतोय. तर तुम्हाला इथून काय काय दिसतंय मी म्हणतो की तुम्हाला मी माझ्या शाळेबद्दल सांगितलं होतं, जी हायस्कूलची शाळा भारतीय विद्यापीठ. इथे मी स्पष्टपणे बघाल तुम्ही माझं बोट आहे तिथे बघा, तिथे भारतीय विद्यापीठ दिसतं की माझी शाळा. जुन्या आठवणी थोड्याशा जाग्या झाल्या. मी इथूनच खरं तर यायचो टेबलांवरनं आणि त्यानंतर शाळेत जायचो. इथून बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. मी सांगतो तिकडे पाठीमागे दिसतं तुम्हाला आमचा खिंगरचा सडा आहे, त्यानंतर हा दांडेकर सडा आहे, याला खरं तर गोडुल सडा किंवा टेबलँड असं बोलतात. आणि पाठीमागे दिसतोय तो राजपुरी सडा, एकदम जो शेवटला कॉलेज दिसतोय तो. इथून आपण नागेवाडीचं धरण थोडंसं प्रमाणात बघू शकतो. बावधन आणि वाई हा परिसर पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटेल. मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच गोष्टी इथून बघायला भेटतात, तर हा एक त्याचा सुंदरसा नजारा आहे. आणि पाठीमागे बघा आपलं गोडोलीचं सुंदरसं गाव झाडीमध्ये लपलेलं. टेबलँडच्या आपण एका अशा पार्टमध्ये जिथून तुम्ही बघितलं आम्ही एंट्री केली, तुम्हाला एक गोवा भेटेल. त्या गोव्यामध्ये तुम्हाला हॉटेल आहे इथे गोव्यामध्ये, आणि त्यानंतर एक टायगर केव इथून पुढे 200 मीटरच आहे, तिथेसुद्धा आपण जाणार आहोत. तर सुंदर, अतिशय सुंदर. तुम्ही पाहिलं तर बसण्यासाठी पूर्ण लाकडचं अरेंजमेंट आहे, लाकडचं टेबल वगैरे सर्व खुर्च्या आणि सर्व गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध होतील खाण्यासाठी. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नक्की तुम्ही खाण्याचा आनंद घ्या. आणि वातावरण जे वरती तुम्हाला एकदम थंड आणि गरम हे मिक्स लागतं ना, तसं तुम्हाला इथे जाणार नाही. पूर्ण थंड असं एसीचा जसं फ्लो असतो ना, त्यानुसार तुम्हाला इथे वातावरण जाणवेल. अजून आतमध्ये एक गुहा आहे छोटी, पण तिथे खूप अंधार आहे, तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या केवमध्ये आलो आहे, तुम्ही पाहिलं तिथे हॉटेल वगैरे. तर त्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी अजून एक गुहा आहे, तिथे तुम्हाला शंकराचं मंदिर आहे. अगोदर जेव्हा मी अगोदर आलो तेव्हा खूप अंधार असायचा, पण आत्ता त्यांनी खूप सुंदर अशी व्यवस्था केली, पूर्ण लाईट या सर्व व्यवस्था. पण तुम्हाला एक आहे की ते 10 रुपये एंट्री आहे, तर तुम्हाला ते 10 रुपये देऊनच तुम्हाला आतमध्ये जाण्याचा प्रवेश भेटतो. तर बोलतात की हे पांडवकालीन खरे ते गोवा आहे. आत्ता तिथे हॉटेल वगैरे किंवा या सर्व गोष्टी चालू केल्यात, पण हे पांडवकालीन केव आहे. तर आता आपण तिथे आतमध्ये जातो आहे. तर मित्रांनो, इथे शेवट करूयात आपल्या ह्या व्हिडिओचा, या टेबलँडचा. खरं तर टेबलँड जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं खूपच कमी आहे, परंतु आपल्याकडे टायमिंगची थोडीशी कमतरता होती. तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. टेबलँडला तुम्ही आलात तर काय काय बघायला तुम्हाला भेटेल या सर्व गोष्टी तुम्हाला यात दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि तुम्ही नुसतं जरी फिरण्यासाठी किंवा एक चेंज म्हणून जरी आलात ना, तरी खूपच बेस्ट प्लेस आहे. एक बेस्ट पठार म्हणावं लागेल. तुम्हाला आधीच सांगितलं की एशियामधलं 2nd नंबरचं एक पठार आहे. तर इथे बघण्यासाठी आणि ॲक्टिव्हिटीसाठी खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला हॉर्स रायडिंग म्हणू नका, पॅराशूट किंवा कोणता दुसरा स्पोर्ट, या सर्व गोष्टी तुम्ही इथे येऊन आरामामध्ये एन्जॉय करू शकता. आणि त्याचबरोबर आपली ही पाचगणी तीसुद्धा बघायला भेटेल तुम्हाला. इथले विविध पॉईंट्स आहेत किंवा इथलं जे एक थंडीचं वातावरण आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे एन्जॉय करायला भेटतील. टेबलँड हा एक पार्ट आहे फक्त पाचगणीचा. याच्याबरोबर आपण मागे सांगितल्यानुसार अजून बऱ्याच गोष्टी या सिरीजमध्ये आणणार आहोत, जी पाचगणी किंवा महाबळेश्वर हे जे महत्त्वाचे
पॉईंट्स आहेत किंवा मुंबईचे महत्त्वाचे प्लेसेस, थंड हवेचे ठिकाण, या सर्व गोष्टी आपण हळूहळू एक्सप्लोर करणार आहोत. हा फक्त एक छोटीशी झलक होती टेबल लँड. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता माहिती नाही पुढचं प्लेस काय असेल, परंतु इंटरेस्टिंग असेल एवढं नक्की. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा. गुड बाय.